आला श्रावण श्रावण, दारी हिरवाईचं तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया. आज या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविका जेलभर आंदोलन करत आहेत. अंगणवाडी सेविका मदतनीसांचं प्रलंबित मागण्या ज्या आहेत, मानधनवाढ असेल, ग्रॅच्युइटी मिळण्याचं असेल, पेन्शन मिळण्याचं असेल, सरकारनं केवळ तोंडाला पानं पुसण्याचा उद्योग आतापर्यंत केलेला आहे. वारंवार आंदोलन करून 52 दिवसाचा संप डिसेंबर महिन्यामध्ये झाला. त्यावेळेला शासनानं सांगितले की आम्ही तुम्हाला मानधन लवकरच वाढ करू. सुप्रीम कोर्टानं आदेश देऊन सुद्धा सरकार ऐकत नाही. याच्या एवढा मुडदारपणा कुठला नाही. पेन्शनची योजना, त्याचा प्रस्ताव, ते सगळं तयार झालेलं आहे, परंतु केवळ मंत्रिमंडळाची मान्यता नसल्यामुळे राहिलेलं आहे. सरकार एका बाजूला लाडक्या बहिणींना मदत द्यायला लागले, आम्हाला आनंद आहे, परंतु लाडक्या बहिणींच्या पेक्षा सुद्धा प्रत्यक्षात शासकीय योजना राबवणाऱ्या ज्या काही भगिनी आहेत, ज्या प्रत्यक्षात काम करतात, सरकारी योजना राबवतात, लहान लहान मुलांच्यावर संस्कार करतात, लहान मुलांच्यावरती संस्कार करून त्यांना भावी पिढी घडवण्याचं काम करतात, त्यांना किमान वेतन सुद्धा हे सरकार देऊ शकत नाही. याच्या एवढं दुर्दैव कुठलं नाही. आज महाराष्ट्रभर सगळीकडे जेलभरो आंदोलन सुरू झालेलं आहे. कालपर्यंत आम्ही असहकार आंदोलन केलं. काल मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानाबरोबर समोर सुद्धा काही महिलांचं, आमच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन झालं. आणि येत्या काळामध्ये जर सरकारनं लवकर याचा निर्णय घेतला नाही तर याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन पुढच्या काळात करण्यात येईल, असा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत. कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं मी कॉम्रेड अप्पा पाटील, अध्यक्ष.